SYBAच्या स्पेशल 1च्या तासाला आपला सर्वांचं स्वागत आहे. मागच्या तासाला आपण प्लेटोचे शिक्षणविषयक विचार बघितले. या तासाला आपण प्लेटोचे न्यायविषयक विचार बघणार आहोत. आज आपल्याला शिकायचा आहे प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत. न्यायाचा आजचा अर्थ आणि प्राचीन काळातला अर्थ याच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे. आज न्यायव्यवस्थेचा जो न्याय आहे, न्यायालय जो न्याय देतं किंवा प्रशासकीय न्यायालय जे न्याय देतात, जो निवाडा करतात, त्याला आज न्याय म्हणतात. पण हा प्लेटोला न्यायाचा अर्थ अभिप्रेत नाही आहे. इंग्रजीमध्ये कॉन्सर्निंग जस्टिस असं प्लेटोनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचा जो रिपब्लिक ग्रंथ आहे, त्या रिपब्लिक ग्रंथाचं दुसरं नाव कॉन्सर्निंग जस्टिस आहे. रिपब्लिक ग्रंथामध्ये त्याने त्याचे न्यायविषयक विचारांचं प्रतिपादन केलेलं आहे. तर प्लेटोच्या न्याय नेमका काय आहे? प्लेटो न्यायाला चा जो अर्थ आहे त्याचा तो नीतीशी जुळणारा अर्थ आहे. आजच्या न्यायालयीन निवाड्याच्या पेक्षा तो वेगळा आहे. किंवा न्यायाला त्याने योग्य कृती म्हटलेले, योग्य कर्तव्य, योग्य वर्तणूक, म्हणजे ज्या ज्या योग्य गोष्टी आहे आणि ज्या ज्या न्यायाशी जुळणाऱ्या नीतीशी जुळणाऱ्या गोष्टी आहे त्या गोष्टींना त्यानं न्याय म्हटलेला आहे. आता त्याचा न्याय समजून घ्यायच्या अगोदर आपण त्याच्या न्यायाच्या संकल्पनेची पार्श्वभूमी समजून घेऊया. तर प्लेटोच्या काळामध्ये अथेन्समध्ये जे नगरराज्य होतं अथेन्सचं, या नगरराज्यामध्ये अव्यवस्था निर्माण झालेली होती. स्वार्थ पोकळलेला होता. सत्ताधाऱ्यांच्या मध्ये स्पर्धा होती, हेवे दावे होते. सत्ता पिपासा राज्यकर्त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. सत्तेचा गैरवापर होत होता आणि कारभारामध्ये अपरिपक्वता होती. त्याच्यामुळं झालं काय की राज्यकर्ते वर्ग आपापल्या कामामध्ये लक्ष देत नव्हते. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं आणि म्हणून जी अव्यवस्था अथेन्समध्ये निर्माण झालेली होती, जी सत्ता स्पर्धा निर्माण झालेली होती, जो सत्तेचा गैरवापर व्हायला लागलेला होता, यावर उपाय म्हणून प्लेटोनी न्यायाचा सिद्धांत सांगितलेला आहे. तर ही जी अव्यवस्था निर्माण झाली होती तर त्याच्यावर पर्याय काय? तर प्लेटोने सांगितलं की प्रत्येक व्यक्तीनं आपापलं काम करावं, कुणीही दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नये, आणि असं झालं की समाजामध्ये आपोआप न्याय प्रस्थापित होईल असं प्लेटोला वाटत होतं. ही त्याची अथेन्सच्या नगरराज्यातली तत्कालीन परिस्थितीची पार्श्वभूमी त्याच्या न्यायविषयक सिद्धांताला आहे. आता आपण त्याचा न्यायाचा उद्देश समजून घेऊया, न्याय संकल्पनेचा. त्यांनी असं म्हटलेलं आहे की समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीनं आपापलं काम करावं, निस्वार्थपणे करावं, समाजहित समोर ठेवून करावं आणि इतरांच्या कामामध्ये कुणी हस्तक्षेप करू नये. हा त्याच्या न्याय सिद्धांताचा प्रमुख पाया आहे, प्रमुख उद्देश आहे. स्पर्धाविरहित समाज व्यवस्था असावी, स्पर्धाविरहित माणसाचं जीवन असावं, सत्ता स्पर्धा नसावी, स्वार्थाची स्पर्धा नसावी आणि समाजामध्ये ऐक्य आणि सुसंवाद प्रस्थापित व्हावा, या उद्देशाने त्यानं न्यायाचा सिद्धांत सांगितलेला आहे. आता प्लेटोचा न्यायाचा उद्देश समजून घेतल्याच्या नंतर पुढे आपण तत्कालीन न्यायाचे जे वेगवेगळे सिद्धांत अस्तित्वात होते, मांडले गेले होते, ते समजून घेऊया. म्हणजे आपल्याला प्लेटोचा न्याय सिद्धांत समजून घ्यायला अधिक सोपं होईल. प्लेटोच्या पूर्वी सिफॉलस या विचारवंताने न्यायाचा सिद्धांत मांडलेला आहे. सिफॉलसनी जो न्यायाचा सिद्धांत आहे त्याला परंपरागत न्याय सिद्धांत असं दुसरं नाव आहे. सिफॉलस असं म्हणतो की खरं बोलणं, सत्यवचनी असणं म्हणजे न्याय. त्याचबरोबर ज्याचं देणं त्याला देऊन टाकणं, याला पण त्याने न्याय म्हटलेलं आहे. म्हणजे सिफॉलसच्या न्याय सिद्धांतामध्ये दोन प्रमुख गोष्टी आहेत. एक खरं बोलणं आणि दुसरी गोष्ट ज्याचं देणं त्याला देऊन टाकणं, त्याला त्याने न्याय म्हटलेला आहे. आता सिफॉलसचाच मुलगा पॉलीमार्कस यांनी त्याच्या वडिलांच्या न्यायाच्या सिद्धांतामध्ये भर घातलेली. त्यांनी असं म्हटलं पॉलीमार्कसनी की मित्राचं हित करणं आणि शत्रूच्या शत्रूप्रमाणे वागणं, म्हणजे मित्राशी मित्रासारखं आणि शत्रूशी शत्रूसारखं वागणं, याला पॉलीमार्कसनं न्याय म्हटलेला आहे. म्हणजे थोडक्यात सिफॉलसपेक्षा पॉलीमार्कसचा न्यायाचा सिद्धांत थोडासा वेगळा आहे. पॉलीमार्कसला सिफॉलसचा
ज्याचं त्याला देऊन टाकणं ही गोष्ट मान्य नाही. त्याचं स्पष्टीकरण पॉलीमार्कसने असं दिलेलं आहे. पॉलीमार्कस असं म्हणतो की एखाद्या माणसाला त्याने आपल्याकडे काही शस्त्र ठेवायला दिलं आणि उद्या त्याच्या मनावर काही परिणाम झाला किंवा त्याला वेळ लागलं तर त्याचं शस्त्र त्याला परत देणं हा न्याय ठरणार नाही, कारण तो शस्त्राचा गैरवापर करू शकतो. आणि म्हणून शिफॉलसची मतभेद काहीसे व्यक्त करून त्याच्या मुलाने पॉलीमार्कसने त्याचा न्यायाचा सिद्धांत आणखी पुढे नेला आणि त्याने 2 मुख्य गोष्टी त्याच्या पॉलीमार्कसने न्याय सिद्धांतामध्ये सांगितल्या की मित्राशी मित्रासारखं राहणं आणि शत्रूचा नायनाट करणं, शत्रूला नष्ट करणं म्हणजे न्याय होय. आता हे जे दोघांचेही न्याय सिद्धांत आहेत, परंपरागत सिद्धांत पॉलीमार्कस आणि शिफॉलसचा, याच्यावर सॉक्रेटिसने टीका केलेली आहे. सॉक्रेटिसचं असं म्हणणं आहे की शत्रूशी शत्रूसारखं वागणं, पण मुळात शत्रू ओळखायचा कसा? कारण बाह्यांगावरून शत्रू ओळखणं अवघड असतं आणि म्हणून शत्रू ओळखणं जिथं अवघड आहे तिथं शत्रूशी शत्रूसारखं वागणं हे कसं शक्य आहे? त्यानंतर तो असं म्हणतो सॉक्रेटिस की शत्रूला इजा करणं ही सुद्धा गोष्ट अनैतिक आहे आणि म्हणून शत्रूशी शत्रूसारखं वागणं म्हणजे शत्रूशी इजा करणं आहे आणि त्याला मग न्याय म्हणता येणार नाही, असं सॉक्रेटिसचं मत आहे. त्यानंतर सॉक्रेटिसने असंही म्हटलं की पॉलीमार्कसच्या विचारामध्ये आणि शिफॉलसच्या विचारांच्या मध्ये फक्त व्यक्तीच्या वर्तनाचा संबंध आहे, व्यक्तीचा संबंध आहे आणि समाजाचा विचार त्यांच्या न्यायामध्ये केलेला नाही आहे, न्याय संकल्पनेमध्ये. हा एक त्यांच्या सिद्धांतातला दोष आहे असं सॉक्रेटिसचं मत आहे. आता पुढचा न्यायाचा सिद्धांत आपण बघूया थ्रेसिमेकसचा. थ्रेसिमेकसचा जो न्यायाचा सिद्धांत आहे तो क्रांतिकारी सिद्धांत म्हणून ओळखला जातो. थ्रेसिमेकस हा सोफिस्ट विचारवंत आहे. जसं आपल्याकडे वेगवेगळ्या परंपरा होत्या विचाराच्या, वैदिक विचार, अवैदिक विचार किंवा महाराष्ट्रामध्ये महानुभाव संप्रदाय किंवा आणखी इतर वारकरी संप्रदाय आहेत, तसा ह्या विचारांचे संप्रदाय आहेत, भक्ती संप्रदाय आहे. तसं युरोपमध्ये वेगवेगळे विचार संप्रदाय होते, त्यातला सोफिस्ट हा एक विचार संप्रदाय होता. तर सोफिस्ट विचारवंत थ्रेसिमेकसने असं म्हटलं की बलिष्ठांचं हित म्हणजे न्याय होय. जो बलवान आहे, जो वरिष्ठ आहे, जो शक्तिशाली आहे अशा माणसांचं हित करणं म्हणजे न्याय, किंवा ते जे म्हणतील ते योग्य, ते जे म्हणतील ते न्याय, असा सरळ साधा थ्रेसिमेकसचा न्यायाचा अर्थ आहे. परंतु थ्रेसिमेकसचा हा जो न्यायाचा क्रांतिकारी सिद्धांत आहे त्याच्यामध्ये तो पुढे असं म्हणतो की सार्वभौम सत्तेचा कायदा हा प्रत्येकाने पाळला पाहिजे. सार्वभौम सत्तेचा कायदा म्हणजे न्याय, किंवा थोडक्यात शक्ती म्हणजे न्याय, बळ म्हणजे न्याय असं त्यांनी म्हटलंय. आणि बलिष्ठांचं हित, बलिष्ठांचा विचार, बलिष्ठांची कृती ही न्याय असते असं त्याचं म्हणणं आहे. आता त्यांनी असं का म्हटलेलं आहे तर थ्रेसिमेकसला राज्यसंस्था बलिष्ठ करायची, राज्यसंस्थेला ताकद द्यायची आणि म्हणून तो असं म्हणतो की राज्याचे कायदे सर्वांनी पाळले पाहिजेत आणि राज्याचे कायदे जर पाळायचे असतील तर राज्याचे कायदे हे न्यायाचं प्रतिनिधित्व करतात आणि म्हणून राज्याचे कायदे सर्वांनी पाळले पाहिजेत आणि राज्याचे कायदे हेच बलिष्ठांचे कायदे असतात आणि कायदे मोडणाऱ्यांना शिक्षा देणं हा खरा न्याय आहे असं तो म्हणतो. आणि म्हणून सर्व प्रजेनं, सर्व नागरिकांनी, जनतेनं राज्यकर्त्यांच्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे, राज्यकर्त्यांनी बनवलेले कायदे पाळले पाहिजेत. तर हा आहे थ्रेसिमेकसचा न्यायाचा सिद्धांत. याच्यावर पण सॉक्रेटिसने टीका केलेली. सॉक्रेटिस असं म्हणतो की राज्यकर्ते काही वेळा बलवान असतात आणि काही वेळा राज्यकर्ते दुर्बल पण असतात आणि अशा दुर्बल राज्यकर्त्यांच्या कायद्याचं, आदेशांचं पालन करणं हा न्याय ठरणार नाही. आणि म्हणून थ्रेसिमेकस जे म्हणतो की बलवानांचा कायदा, बलवानांचं हित हे न्याय असतं, तर त्याला उत्तर सॉक्रेटिसने दिले की राज्यकर्ते नेहमीच बलवान असतात असं नाही आणि राज्यकर्ते समाजाचं हित करतीलच असं नाही, राज्यकर्त्यांना समाजाचं हित समजेलच असं नाही. मुळात सॉक्रेटिसचं म्हणणं असं आहे की राज्यकर्ता कसा असावा, तो शेळ्या राखणारा धनगराप्रमाणे असावा.
म्हणजे धनगर जसा शेळ्यांची काळजी घेतो तसा राज्यकर्ता असावा. राज्यकर्ता हा विश्वस्त असावा. म्हणजे जनतेनं ज्या विश्वासाने त्याच्याकडे राज्य सोपवलेलं आहे त्या विश्वासाने त्याने जनतेचं हित केलं पाहिजे, नागरिकांचं संरक्षण केलं पाहिजे, नागरिकांच्या हिताचं संरक्षण केलं पाहिजे. आणि पुढे सॉक्रेटिस असं म्हणतो थ्रेसिमेकसच्या न्याय सिद्धांतावर टीका करताना की हित हे दुर्बलांचं झालं पाहिजे. दुर्बलांची बहुसंख्या असते आणि म्हणून सबलांच्या हितापेक्षा थ्रेसिमेकस जे म्हणतो की सबलांचं हित म्हणजे न्याय, तर सॉक्रेटिसचं म्हणणं असं आहे की सबलांच्या हितापेक्षा दुर्बलांचं हित हे जास्त महत्त्वाचं आहे. आता तिसरा सिद्धांत आहे ग्लॉकनचा व्यवहारवादी न्याय सिद्धांत. तर ग्लॉकनचं म्हणणं असं आहे की न्याय हा भीतीतून येतो, न्याय हा भीतीचा परिणाम आहे आणि म्हणून न्यायाची जी निर्मिती झालेली ही दुबळ्यांसाठी झालेली. म्हणजे जसं सॉक्रेटिस म्हणतो की दुर्बलांचं रक्षण म्हणजे न्याय, तसं ग्लॉकन असं म्हणतो की दुबळ्यांना संरक्षण मिळावं म्हणून न्याय आहे, भीतीतून न्याय निर्माण झालेला आहे आणि म्हणून थोड्यांच्या शक्तीविरुद्ध अनेकांनी संघटित झालं पाहिजे त्याला न्याय म्हणायचं. किंवा राज्याच्या ची जी निर्मिती झाली ही मुळात भीतीतून झालेली आहे. राज्य हे उत्क्रांतीतून निर्माण झालेलं आहे. राज्य ही नैसर्गिक संस्था आहे आणि म्हणून न्याय हा लोक संघटित झाले की ग्लॉकनच्या मते न्याय निर्माण होतो. संघटित कोणी व्हायचं तर दुर्बल लोकांनी, अनेक लोकांनी थोड्या शक्तिशाली लोकांच्या विरुद्ध संघटित व्हायचं आणि असं झालं की समाजामध्ये न्याय प्रस्थापित होतो असं ग्लॉकनचं म्हणणं आहे. आता याच्यावर प्लेटोने टीका केलेली ग्लॉकनच्या व्यवहारवादी न्याय सिद्धांतावर. प्लेटो असं म्हणतो की न्याय हा भीतीतून निर्माण होत नाही, मुळात न्याय हा माणसाचा अंतर्गत गुण आहे, न्याय हा आत्म्याचा गुण आहे, अशा प्रकारचा विचार प्लेटोनं मांडलेला आहे. आता हे तिन्ही न्याय सिद्धांत आपण बघितले, न्यायाचा परंपरागत सिद्धांत, क्रांतिकारी सिद्धांत आणि व्यवहारवादी सिद्धांत. आता आणि त्या सिद्धांतातल्या उणिवा पण सॉक्रेटिस आणि प्लेटोनं दाखवलेले आपण पाहिले. आता या सिद्धांताचा मुख्य भाग जो आहे प्लेटोचा न्याय सिद्धांत तो आपण बघणार आहोत. तर प्लेटोच्या न्याय सिद्धांताचा अर्थ अगोदर आपण समजून घेऊया. तर प्लेटोने काय केले, तत्कालीन राजकीय सामाजिक जी परिस्थिती होती, ज्या समस्या निर्माण झालेल्या होत्या, जी दुखणी निर्माण झाली होती सामाजिक राजकीय, त्याच्यावर उपाय म्हणून न्यायाचा सिद्धांत सांगितलेला आहे. आणि मुख्यतः त्याने आत्म्याचा गुण म्हणजे न्याय, न्याय हा आत्म्याचा गुण आहे, गुण म्हणजे सद्गुण या अर्थाने त्यांनी म्हटलेलं आहे, वैशिष्ट्य या अर्थाने नाही, व्हर्च्यू सद्गुण. तर न्याय हा सद्गुण आहे आणि तो आत्म्याचा सद्गुण आहे. सद्गुण कशाला म्हणायचं तर चांगला गुण, म्हणजे ज्या ज्या चांगल्या गोष्टी त्या गोष्टी सर्व न्याय असा त्याच्या न्यायाचा सरळ अर्थ आहे. आता प्लेटोच्या न्याय सिद्धांतामध्ये त्याचं स्पष्टीकरण आपण आता करूया. तर त्याचं असं म्हणणे की माणसामध्ये 3 गुण असतात आणि ते गुण आहेत बुद्धी, धैर्य किंवा शौर्य आणि तिसरा गुण आहे इच्छा किंवा वासना. म्हणजे माणसात 3 गुण प्रधान असतात, पहिला बुद्धी, दुसरा शौर्य किंवा धैर्य आणि तिसरा इच्छा किंवा वासना. तर प्लेटोचं असं म्हणणं आहे की ह्या 3 गुणांच्या आधारावर न्यायाची उभारणी होते. बुद्धी म्हणजे काय, बुद्धी म्हणजे विजडम, शहाणपण, चांगलं वाईट समजण्याची बुद्धी, समाजाचं हित कशात आहे, व्यक्तीचं हित कशात आहे, या गोष्टी समजण्याची बुद्धी म्हणजे विजडम, शहाणपण किंवा त्याला बुद्धी असं तो म्हणतो. शौर्य किंवा साहस, त्याला स्पिरिट असा शब्द त्याने वापरलेला आहे. म्हणजे माणसामध्ये असणारी चेतना, असणारं चैतन्य, असणारं धाडस, साहस. आणि तिसरा गुण ॲपेटाईट, इच्छा किंवा वासना. तर इच्छा आणि वासनेवर संयमाचा लगाम असावा लागतो असं प्लेटोचं मत आहे. आता हे 3 गुण त्याने माणसाचे प्रधान सांगितले. याचा न्याय सिद्धांताशी काय संबंध, तर त्याचं असं म्हणणं आहे की समाजामध्ये एका व्यक्तीमध्ये सगळे गुण नसतात. काही म्हणजे एका व्यक्तीमध्ये अनेक गुण असू शकतात, अनेक गुणांचा समुच्चय असतो, परंतु सगळे गुण एका व्यक्तीमध्ये समान कधीही असू शकत नाही. आणि म्हणून काहींच्यामध्ये बुद्धी हा गुण प्रधान असतो, काहींच्यामध्ये साहस किंवा शौर्य हा गुण प्रधान असतो आणि काहींच्यामध्ये इच्छा आणि वासना हा गुण प्रधान असतो.
मग प्लेटोनं पुढे न्याय सिद्धांतात असं म्हटलं की ह्या व्यक्तीच्या गुणानुसार समाजाचं वर्गीकरण करायचं. म्हणजे ज्यांच्यामध्ये बुद्धी हा गुण प्रधान आहे अशा लोकांचा एक वर्ग करायचा, ज्यांच्यामध्ये शौर्य किंवा साहस हा गुण आहे त्यांचा एक वर्ग करायचा, आणि ज्या लोकांच्यामध्ये वासना आणि इच्छा आहे असा सामान्य लोकांचा एक वर्ग करायचा. असं 3 वर्गामध्ये समाजाचं विभाजन करायचं. आणि त्यांनी जो याचा अर्थ सांगितलेला आहे की प्रत्येक व्यक्तीनं इतरांच्या कामात हस्तक्षेप न करता आपापलं काम करावं, ते याच्यासाठी त्यांनी वर्गीकरण समाजाचं केलेलं आहे. म्हणजे काय की जे बुद्धिप्रधान लोक आहे त्यांनी शासक बनावं, पालक बनावं, गार्डियन बनावं, म्हणजे त्यांनी थोडक्यात राज्यकर्ते बनावं. कारण त्यांच्याकडे बुद्धी आहे, ते संपूर्ण समाजाचं रक्षण करू शकतात, संपूर्ण समाजाची यंत्रणा व्यवस्था ते चालवू शकतात, राज्य चालवू शकतात. आणि म्हणून बुद्धिमान लोक हे राज्यकर्ते असले पाहिजेत. आणि त्यांच्या कामामध्ये कुणीही हस्तक्षेप करू नये. आणि राज्यकर्त्यांनी पण इतर वर्गांच्या कामामध्ये म्हणजे सैनिकांच्या आणि उत्पादकांच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नये. दुसरा जो गुण सांगितलेला आहे प्लेटोनी, शौर्य आणि साहस, तर शौर्य आणि साहस हा जो गुण प्रधान आहे ज्या लोकांच्या मध्ये, ज्या गटाच्या मध्ये, त्या लोकांचा सैनिकांचा वर्ग तयार करायचा आणि त्या सैनिकांच्या वर्गाकडे राज्याच्या रक्षणाची जबाबदारी सोपवायची असं प्लेटोने म्हटलं. आणि तिसरा जो वर्ग आहे इच्छा आणि वासना, ॲपेटाईट, लोभ, ज्यांच्यामध्ये प्रधान गुण आहे अशा लोकांचा एक वर्ग करायचा, उत्पादकांचा वर्ग. उत्पादकांचा वर्ग हा संख्येने सर्वाधिक आहे, सैनिकांचा वर्ग त्यापेक्षा कमी आहे, आणि शासकांचा वर्ग तर अल्पसंख्य वर्ग आहे. तर या तिन्ही भावना योग्य प्रमाणामध्ये ज्या व्यक्तीमध्ये असतील ती व्यक्ती न्यायी असते. परंतु सगळ्यांमध्ये सारख्या प्रमाणामध्ये हे गुण नसल्याच्या कारणानं बुद्धिप्रधान, साहसप्रधान आणि वासनाप्रधान अशा पद्धतीनं वर्गीकरण समाजाचं करायचं. त्यामुळं बुद्धिप्रधान लोक उत्तम राज्यकारभार करू शकतात, साहसप्रधान लोक उत्तम रक्षण करू शकतात समाजाचं, राज्याचं, आणि वासनाप्रधान लोक उत्पादनाचं कार्य उत्तम करू शकतात. कारण त्या वर्गाच्या लोकांच्यामध्ये तो गुण प्रभावी असतो. आणि त्या व्यक्तीनं आपापल्या गुणाच्या नुसार जर काम केलं तर ते त्यांच्या कामाला अधिक चांगला न्याय देऊ शकतात. आणि म्हणून या तिन्ही वर्गांनी आपापली कामं करावी. मात्र कोणत्याही वर्गाने आपापलं कर्तव्य पार पाडत असताना दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नये. आणि याचा फायदा असा होईल या समाजाच्या वर्गविभागणीचा आणि कार्यविभागणीचा की समाजाच्या सर्व गरजा याच्यामुळं पूर्ण होतील. म्हणजे राज्यकर्ते वर्ग कारभाराचं काम करतील, सैनिक संरक्षणाचं काम करतील, आणि उत्पादक वर्ग उत्पादनाचं काम करेल. त्यामुळं समाजामध्ये सर्व गरजा पूर्ण होतील. आणि एकदा समाजाच्या सर्व गरजा पूर्ण झाल्या की आपोआप समाजामध्ये न्याय प्रस्थापित होईल. समाजामध्ये जी स्पर्धा होती प्लेटोच्या काळामध्ये, सत्ता स्पर्धा होती, जो कलह होता, संघर्ष होता, जर अशा पद्धतीनं सर्वांच्या गरजा पूर्ण झाल्या, प्रत्येक वर्गाने आपापलं काम पूर्ण केलं, कर्तव्य पूर्ण केलं आणि इतरांच्या कामामध्ये हस्तक्षेप केला नाही, तर स्पर्धा नष्ट होते, समाजातला संघर्ष आणि कलह नष्ट होतात आणि समाजामध्ये न्याय प्रस्थापित होतो. आता ही प्लेटोची न्यायाची कल्पना समजून घेतल्याच्या नंतर या न्याय व्यवस्थेची वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. न्यायव्यवस्थेचं पहिलं वैशिष्ट्य आहे हस्तक्षेपाचा अभाव. समाजाचं जे वर्गीकरण केलेलं आहे प्लेटोनं गुणांच्या नुसार, तर त्या गुणानुसार त्या व्यक्तीच्या वाट्याला जे काम आलेलं असेल ते काम त्या वर्गाच्या व्यक्तीनं करायचं आहे आणि कुणीही दुसऱ्याच्या कामामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. जर दुसऱ्याच्या कामात एकानं हस्तक्षेप केला की त्याच्यामुळे अव्यवस्था निर्माण होते, आपसात स्पर्धा निर्माण होते, भांडणं होतात आणि माणसाचा, समाजाचा सर्वनाश अटळ ठरतो. आणि म्हणून परस्परांच्या कामात हस्तक्षेप नसणं म्हणजे हस्तक्षेपाचा अभाव, हे प्लेटोच्या न्याय सिद्धांताचं पहिलं वैशिष्ट्य आहे. प्लेटोच्या न्याय सिद्धांताचं दुसरं वैशिष्ट्य आहे कार्यविशेषज्ञता, म्हणजे ज्याला आपण स्पेशलायझेशन म्हणतो. म्हणजे तज्ज्ञ व्यक्ती ज्या असतात, एक्सपर्ट व्यक्ती ज्या असतात, आपापल्या क्षेत्रामध्ये
त्यांच्या अंगी जो गुण असेल त्या पद्धतीनं कार्यविभागणी करायची. आणि म्हणून बुद्धिमान लोकांनी राज्य करावं, धाडसी लोकांनी, साहसी लोकांनी सैन्यात जावं आणि राज्याचं रक्षण करावं, आणि उत्पादकांनी उत्पादनाचं काम करावं. म्हणजे समाजाच्या सर्व शक्ती संपूर्णपणे कामाला लागतात. कामामध्ये अधिक बारकाई येते, अधिक चांगलं काम होतं आणि आदर्श राज्य निर्माण होतं. त्याच्यानंतर त्याने तिसरं वैशिष्ट्य त्याच्या न्याय सिद्धांताचं आहे प्लेटोच्या, ते म्हणजे सुसंवाद. आता आपल्याला असं वाटेल की समाजाचं वर्गीय विभाजन केलेलं आहे. मग वर्गीय विभाजन झालं तर समाजाचं पण विभाजन होईल का? समाजाचे तुकडे होतील का? तर नाही, समाजाचे तुकडे होणार नाही. त्याचं कारण असं आहे, प्लेटो असं म्हणतो की प्रत्येक व्यक्तीनं आपापलं काम जर प्रामाणिकपणे केलं तर आपोआप समाजामध्ये सुसंवाद निर्माण होतो. कुणीही दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करत नाही, आपापलं काम करत राहिल्यामुळं आपोआपच सुसंवाद समाजामध्ये प्रस्थापित होतो आणि समाजामध्ये एक सेंद्रिय एकता निर्माण होते, जैविक एकता निर्माण होते आणि विविध गुणांचा समतोल राज्यामध्ये निर्माण होतो. भावना, साहस आणि बुद्धी या गुणांचा समतोल निर्माण होतो, सुसंवाद निर्माण होतो. आणि हे गुणांचा सुसंवाद, विविध वर्गांच्यामध्ये असणारा सुसंवाद हे प्लेटोच्या न्याय सिद्धांताचं एक वैशिष्ट्य आहे. प्लेटोच्या न्याय सिद्धांताचं चौथं वैशिष्ट्य आहे व्यक्तिवादाला विरोध. म्हणजे प्लेटोच्या न्याय सिद्धांतामध्ये व्यक्तीला महत्त्व नाही आहे. प्लेटोचा न्याय सिद्धांताच्या मते न्याय हा व्यक्तीचा अंतर्गत गुण जरी असला तरी पण न्यायाचा उद्देश हा राज्य बळकट करण्याचा आहे, समाज शक्तिशाली बनवण्याचा आहे, समाजहिताचा आहे. आणि म्हणून व्यक्तीच्या हक्कांच्या पेक्षा कर्तव्यावर त्याने अधिक भर दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक वर्गाने आपापली कर्तव्य करावीत, व्यक्तीच्या हक्कांचा कुठेही विचार प्लेटोच्या या न्याय सिद्धांतामध्ये नाही आहे. आणि म्हणून प्लेटोचा न्याय सिद्धांत हा व्यक्तिवादाच्या विरोधामध्ये आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर पाचवा वैशिष्ट्य आहे प्लेटोच्या न्याय सिद्धांताचं, ते आहे आत्मिक स्वरूप. त्याचा न्याय सिद्धांत हा बाह्य न्याय सिद्धांत नाही तर अंतर्गत न्याय सिद्धांत आहे. आत्म्याचा गुण असं त्याने न्यायाला म्हटलेलं आहे. म्हणजे न्याय हा बाह्यगत नसतो तर तो अंतर्मनाचा भाग असतो. आणि म्हणून या न्याय सिद्धांतातून, या न्यायातून समाजाचं हित होत असतं. त्यानंतर सहावं वैशिष्ट्य त्यांनी न्यायाचं सांगितलेलं आहे की राज्य हे व्यक्तीचं विस्तारित रूप आहे. म्हणजे व्यक्ती आणि राज्य हे वेगळं नाही आहे. व्यक्ती हा राज्याचाच एक भाग आहे. व्यक्ती राज्यात विलीन झालेला आहे. व्यक्ती राज्याचा अंतर्गत भाग आहे, राज्याचा एक घटक आहे. आणि म्हणून व्यक्ती आणि राज्य यांच्यामध्ये साधर्म्य आहे. थोडक्यात व्यक्ती हे राज्याचंच एक छोटं रूप आहे. अनेक व्यक्ती मिळून राज्य बनत असतात आणि म्हणून व्यक्ती हा राज्याहून वेगळा घटक काढता येत नाही. राज्य आणि व्यक्ती हे एकरूप झालेले असतात. थोडक्यात त्यानं व्यक्तीला स्वतंत्र स्थान ठेवलेलं नाही तर राज्याला व्यक्तीचंच विस्तारित रूप मानलेलं हे त्याच्या न्याय सिद्धांताचं एक वैशिष्ट्य आहे. आता याच्या पुढच्या भागामध्ये आपण त्याच्या न्याय सिद्धांताचं समीक्षा करूया, परीक्षण करूया. त्याच्या न्याय सिद्धांतातले दोष समजून घेऊया. पहिला त्याच्या न्याय सिद्धांतातला जो दोष आहे तो आहे सर्वंकष सत्तावादी राज्याचा पुरस्कार. त्याने जो व्यक्तीला दुय्यम दर्जा त्याच्या न्याय सिद्धांतामध्ये दिलेला आहे आणि राज्यकर्त्यांच्या कामामध्ये कुणीही हस्तक्षेप करू नये असं म्हटलेलं आहे. त्यामुळं साहजिकच राज्यसंस्था बळकट होते आणि राज्यसंस्था बळकट झाली की व्यक्ती गौण किंवा दुय्यम ठरते. कारण कोणत्याही वर्गानं, एका वर्गानं दुसऱ्या वर्गाच्या कामात हस्तक्षेप करायचा नाही आणि दुसऱ्या वर्गाच्या कामामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. याचा अर्थ असा होतो की राज्यकर्त्यांच्या कामामध्ये सैनिक आणि उत्पादकांनी हस्तक्षेप करायचा नाही. याचा अर्थ असा होतो की राज्यकर्ते हे नेहमीच योग्य निर्णय घेतील, योग्य राज्यकारभार करतील असं नाही. आणि मग त्यांच्या राज्यकारभाराचे निर्णय चुकले, त्यांच्या आदेशामध्ये, कायद्यामध्ये जर चुका झाल्या तर
त्यांना कुणाचंही नियंत्रण असणार नाही, कारण त्यांच्या कामामध्ये कुणाचाही हस्तक्षेप असणार नाही असं न्याय सिद्धांतात अपेक्षित आहे. आणि म्हणून मुठभरांची सत्ता, कारण साहजिकच आहे, मोठा उत्पादकांचा वर्ग आहे, सैनिकांचा वर्ग त्या खालोखाल आहे, आणि अत्यंत कमी मुठभर लोकांचा असा अल्पसंख्याक लोकांचा सत्ताधाऱ्यांचा बुद्धिमान लोकांचा वर्ग आहे. आणि त्यांच्या कामामध्ये इतर कोणत्याही वर्गाचा हस्तक्षेप नाही म्हटल्यावर साहजिकच राज्यकर्ता हुकुमशाह बनू शकतो आणि सर्वंकष सत्तावादी असं राज्याचं स्वरूप होऊ शकतं. पुढचा दोष आहे त्याचा जो हा न्यायाचा सिद्धांत आहे, हा आधुनिक युगात अशक्य आहे. म्हणजे तो आज आपल्याला अंमलात आणता येणार नाही, कारण त्याने जो न्याय सिद्धांत सांगितलेला आहे त्याची पार्श्वभूमी ही ग्रीक नगर राज्यांची आहे. ग्रीक नगर राज्य ही लहान होती, छोटी छोटी होती, परंतु आज समाजाचा विचार केला तर प्रचंड मोठी राज्य निर्माण झालेली आहेत आणि या एवढ्या विस्तारित राज्यांच्या मध्ये, एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या राज्यांच्या मध्ये एवढ्या संपूर्ण लोकसंख्येचं फक्त 3 वर्गांमध्ये विभाजन करणं हेही शक्य नाहीये. आणि माणसांची कामांची जी वर्गवारी प्लेटोने केलेली आहे त्या प्रकारची वर्गवारी आधुनिक राज्यांच्या मध्ये शक्य नाही. आणि म्हणून हा सिद्धांत एक ऐतिहासिक सिद्धांत म्हणून आपल्याला समजून घ्यावा लागेल. आज त्या सिद्धांताचा काही उपयोग होऊ शकत नाही, म्हणजे तो प्रत्यक्षात आज आणता येणार नाही. तिसरा दोष त्याच्या न्याय सिद्धांताचा असा आहे की त्याने हस्तक्षेपाला त्याने वाव ठेवलेला नाही. म्हणजे समाजामध्ये ज्या ज्या वेळेला संघर्ष होतो त्या वेळेला कुणाला तरी हस्तक्षेप करावा लागतो. म्हणजे एक वर्ग जेव्हा चुकतो त्यावेळेला दुसऱ्या वर्गाला त्याच्या कामामध्ये हस्तक्षेप करावा लागतो. साधं उदाहरण घ्या की राज्यकर्ता वर्ग आहे, राज्यकर्त्याच्या वर्गाने चुका केल्या तर लोक आंदोलनं करतात, राज्यकर्त्या वर्गाची दोष चुका उणिवा दाखवून देतात, त्याच्या चुकीच्या निर्णय धोरणांच्या विरुद्ध संघर्ष करतात. आणि म्हणून राज्यकर्त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप हा अपरिहार्य ठरतो. जर नाही केला हस्तक्षेप तर राज्यकर्ता वर्ग हा निरंकुश होईल आणि त्यामुळं संपूर्ण समाजाचं आणि राज्याचं नुकसान होईल आणि ते नुकसान वाचवण्याचा, थांबवण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून हस्तक्षेप हा आवश्यक ठरतो. किंवा सैनिक वर्गाचं उदाहरण घेतलं तर सैनिक वर्गाच्या कामामध्ये जर राज्यकर्त्यांनी हस्तक्षेप केला नाही तर सैनिक कोणत्याही राज्यावर आक्रमण करतील आणि मग सैनिकांच्या अधिकारामध्ये जर राज्यकर्त्यांनी हस्तक्षेप करायचं नाही म्हटलं तर संपूर्ण राज्य धोक्यात येऊ शकतं. आणि म्हणून ह्या हस्तक्षेपाची अत्यंत गरज आहे की जो हस्तक्षेप प्लेटोने अजिबात त्याला परवानगी दिलेली नाही. चौथा दोष आहे त्याच्या न्याय सिद्धांतातला साम्यवादाची अयोग्य कल्पना. प्लेटोच्या न्याय सिद्धांतामध्ये साम्यवाद पण अपेक्षित आहे. तर हा जो साम्यवाद आहे त्याचा तो स्त्रियांचा साम्यवाद, तर तो राज्यकर्त्यांचा साम्यवाद जो आहे हा आजच्या काळामध्ये अशक्य अशी गोष्ट आहे. कारण साम्यवादामध्ये राज्यकर्त्या वर्गाला कुटुंब असणार नाही, राज्यकर्त्या वर्गाला खाजगी संपत्ती असणार असं त्याने म्हटलेलं आहे. आणि म्हणून खाजगी संपत्ती आणि कुटुंब राज्यकर्त्यांना नाकारणारा जो साम्यवाद आहे हा चुकीचा साम्यवाद आहे, किंबहुना तो अनैसर्गिक साम्यवाद आहे अशी टीका त्याच्या साम्यवादावर आणि त्याच्या न्याय सिद्धांतावर केली जाते. त्याच्यानंतर पाचवा दोष त्याच्या न्याय सिद्धांतातला असा आहे की त्याची तत्वज्ञ राजाची जी कल्पना आहे ती सदोष कल्पना आहे. कारण केवळ बुद्धिवादी वर्गाकडे सत्ता दिली तर सत्तेवर एका वर्गाची मक्तेदारी होते आणि एका वर्गाची मक्तेदारी झाली की राज्यकर्ते हुकुमशाह होतात. राज्यकर्ते हुकुमशाह झाले की ते भ्रष्ट होतात, भ्रष्ट झाले की संपत्ती जमा करायला लागतात. आणि म्हणून तत्वज्ञ राजाची त्याने जी योजना केलेली आहे ती चुकीची आहे. आणि म्हणून तत्वज्ञ राजाच्या हातामध्ये सत्ता देणं आणि त्याच्या कामात कोणी हस्तक्षेप न करणं ही चुकीची गोष्ट आहे अशी टीका त्याच्या न्याय सिद्धांतावर होते. त्यानंतर प्लेटोचा जो न्याय सिद्धांत आहे तो व्यक्ती विकासाला मारक आहे अशी आणखी एक टीका केली जाते. कारण
प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये अनेक गुणांचा समुच्चय असतो आणि प्लेटोने जे 3 प्रधान गुण सांगितले अनेक गुणांच्या पैकी महत्त्वाचे, बुद्धी, साहस आणि वासना, तर हे गुण सुद्धा व्यक्तीच्या मध्ये एकत्र झालेले असतात. प्रमाण कमी जास्त असेल व्यक्तीनुसार, परंतु एखाद्या व्यक्तीमध्ये एकच गुण प्रधान आहे आणि दुसरे गुण खूपच कमी आहे असं काही ठामपणे म्हणता येत नाही. आणि अशा पद्धतीनं हे एकच गुण प्रधान आहे व्यक्तीला असं मानणं, याचा अर्थ व्यक्ती विकासाला अडथळा निर्माण करणं. कारण एकच गुण प्रधान आहे असं म्हटलं की त्या व्यक्तीला तेच काम करावं लागतं, त्याला दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करता येत नाही आणि परिणाम असा होतो की त्याच्या अंगी असणाऱ्या अन्य गुणांचा विकास करण्याची संधी त्याला मिळत नाही. आणि म्हणून व्यक्ती विकासाला मारक अशी ही न्याय सिद्धांत प्लेटोचा आहे. त्याच्या न्याय सिद्धांताचा आणखी एक दोष असा सांगितला जातो की समानता हा न्याय सिद्धांत नष्ट करतो. कारण राज्यामध्ये जे 3 वर्ग आहेत त्यातला सर्वात महत्त्वाचा वर्ग प्लेटोने राज्यकर्त्यांचा जरी मानलेला असला, त्या राज्यकर्त्याच्या वर्गाच्या हातामध्ये संपूर्ण राज्याची सत्ता जरी सोपवलेली असली तरी पण उत्पादकाचा वर्ग हा राज्याचा कणा असतो. तो उत्पादन करतो, त्याच्या उत्पादनावर त्याच्या श्रमावर राज्याचा विकास अवलंबून असतो. त्याने उत्पादित केलेल्या धनसंपत्तीवर राज्यकर्त्यांचा राज्यकारभार आणि सैन्याचा भार असतो. आणि म्हणून जर उत्पादक वर्गाकडे दुर्लक्ष केलं तर राज्यातली समता नष्ट होईल. हा त्याच्या न्याय सिद्धांतातला एक महत्त्वाचा दोष आहे. म्हणजे महत्त्वाचा वर्ग असलेल्या, बहुसंख्य लोकांचा वर्ग असलेला जो उत्पादकांचा वर्ग आहे की जो राज्याचा कणा आहे, त्या वर्गाला त्याने कोणत्याही प्रकारचे अधिकार दिलेले नाहीत, अधिकारांपासून वंचित ठेवलेले आणि विशेषाधिकार असलेल्या अशा सत्ताधारी वर्गाची निर्मिती केली आणि त्याच्या दुय्यम सत्ता असलेल्या सैनिक वर्गाची निर्मिती केली आणि कोणत्याही प्रकारची सत्ता नसलेला फक्त श्रम करणारा असा उत्पादक वर्ग त्याने सत्तेपासून वंचित ठेवलेला आहे. आणि म्हणून त्याचा हा जो न्यायाचा विचार आहे हा विषमतेला पोषक आणि समतेला मारक असा प्रकारचा विचार असल्याची त्याच्या न्याय सिद्धांतावर टीका केली जाते. आता आपण त्याच्या न्याय सिद्धांताचा सारांश पाहूया. प्लेटोनं जो न्याय सिद्धांत सांगितला, न्यायाची जी कल्पना मांडली, तर ही बाह्यगत न्यायाची कल्पना आहे. आज आपण ज्याला न्याय म्हणतो, आजचा आपला न्याय हा कायद्याशी संबंधित असतो. न्यायव्यवस्था असते आणि त्या कायद्याच्या आधाराने न्यायव्यवस्था न्यायदान करत असते कायदे मंडळाने केलेल्या कायद्याच्या नुसार. परंतु प्लेटोचा न्याय हा कायदे मंडळाने केलेल्या कायद्यावर आधारलेला न्याय नाही. त्याने न्यायाला बाह्यगत न मानता न्यायाला माणसाचा अंतर्गत गुण मानलेला आहे. त्याने सामाजिक नीतिमत्तेला न्याय म्हटलेला आहे. त्यानं व्यक्तीला महत्त्व न देता समाजहिताचा विचार केलेला आहे, राज्याच्या हिताचा विचार केलेला आहे. त्याने कर्तव्याला महत्त्व दिलेलं आहे आणि कर्तव्य करणं व्यक्तीनं हक्काची अपेक्षा न करता कर्तव्य करत राहणं हीच नीतिमत्ता आहे आणि तोच न्याय आहे, तेच नीती तत्व आहे. तर अशा पद्धतीनं प्लेटोने आपला न्याय सिद्धांत सांगितलेला आहे. धन्यवाद.